विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचे स्वागत आहे जीके टू फॉर मराठी या एज्युकेशनल चॅनलमध्ये. तर पहा, नगर परिषद भरती जी 2023 मध्ये आली होती आणि त्याच्यानंतर बऱ्याच आपल्याला कमेंट सुद्धा आलेले आहेत की यानंतर जाहिरात येणार आहे का, यानंतर भरती येणार आहे का. तर पहा मित्रांनो, जागा ज्या आहेत त्या रिक्त आहेत. 2023 मध्ये जरी भरती झालेली असली तरी 100% जागा भरल्या गेलेल्या नाहीत. त्यामुळे बऱ्याच जागा रिक्त आहेत आणि आगामी काळात आपल्याला त्याची जाहिरात दिसू शकते. तर जाहिरात कधी येणार आहे? सरकारने याबाबत सकारात्मक दृष्टिकोन दाखवलेला आहे आणि त्या बाबतीत जर आपण जागा रिक्त पाहिल्या तर कोणकोणत्या जागेंची जाहिरात येण्याची शक्यता आहे त्याची एक पूर्वकल्पना आपल्याला रिक्त जागेवरून मिळणार आहे. चला तर मग आपण जाणून घेऊया कोणकोणत्या जागा रिक्त आहेत. त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून कोणतीही महत्त्वपूर्ण ॲड असो, आगामी काळात येणारी जाहिरात असो किंवा स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील कोणतीही अपडेट असो ती तुम्हाला लवकरात लवकर मिळत राहील आणि तुमच्याकडून कोणतीही महत्त्वाची अपडेट मिस होणार नाही. तर पहा मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता महाराष्ट्र नगर परिषद राज्यस्तरीय सेवा संवर्गातील रिक्त पदांची आकडेवारी, म्हणजे एकूण रिक्त पदे किती आहेत त्याची या ठिकाणी माहिती आलेली आहे. तर तुम्ही पाहू शकता, पहिले आहे संवर्गाचे नाव, म्हणजेच आपण ज्याला पद म्हणतो किंवा पोस्ट म्हणतो त्या पोस्टचे नाव आहे. नंतर अ ब क श्रेणी आणि एकूण अ ब क म्हणजे काय, कॅटेगरी ए बी सी जे काही गट आहेत. आपल्याला माहिती आहे गट क ची जाहिरात आली होती, गट ब आणि गट क ची. गट ड ची मात्र आली नव्हती. तर कोणत्या कॅटेगरीमध्ये पद आहे ते आणि पोस्ट कोणती आहे ते याची माहिती इथे त्यांनी दिली. तर पहिलं पद आहे ते म्हणजे स्थापत्य अभियंता. यामध्ये अ कॅटेगरीचे आहेत 25 जागा, ब कॅटेगरीच्या आहेत 98 जागा आणि क कॅटेगरीच्या आहेत 192 जागा, अशा एकूण टोटल 315 जागा रिक्त आहेत. आता आपण टोटल पाहूया. त्यानंतर पहा, विद्युत अभियंता जर पाहिलं तर अ2, ब8, क25 अशा एकूण 35 जागा रिक्त आहेत. नंतर संगणक अभियंता जर पाहिलं 2, 6, 50 अशा एकूण 58 जागा रिक्त आहेत. त्यानंतर पाणी पुरवठा, जलनिसंधारण व स्वच्छता निरीक्षक अभियंता जर पाहिलं तर या ठिकाणी 76 जागा रिक्त आहेत एकूण. नंतर लेखापाल व लेखापरीक्षकच्या 154 जागा रिक्त आहेत. कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी 543 जागा रिक्त आहेत. त्यानंतर अग्निशामक सेवा 403 जागा रिक्त आहेत. स्वच्छता निरीक्षक किंवा आरोग्य निरीक्षक ज्याला आपण म्हणतो त्याच्या 1138 अशा एकूण 280 जागा रिक्त आहेत. त्यासोबतच नगर रचनाकार 822 आणि 370 अशा एकूण 400 जागा रिक्त आहेत. आणि टोटल जर तुम्ही पाहिलं तर कॅटेगरी अ चे आहेत 113, कॅटेगरी ब चे आहेत 152, कॅटेगरी क चे आहेत 1699 अशा एकूण 2264, म्हणजे पहा 2264 जागा रिक्त आहेत. तर जवळपास यापैकी सरकारने जर 70% जागा भरण्याचा निर्णय घेतला किंवा जर आपण 50% जरी पकडलं तरी जाहिरात तुम्हाला 1000 प्लस जागेंची दिसू शकते. 22च्या जर तुम्ही 50% काढलं तरी 1100च्या 1132 वगैरे तुम्ही म्हणू शकता. आणि त्याच्यापेक्षा जास्त जर जागा भरल्या, कारण की शासनाने जी आर काढला होता की आम्ही 100% रिक्त असलेल्या जागा भरू, पण 100% मात्र भरल्या जात नाही. यापूर्वी देखील आपण काही परीक्षांमध्ये पाहिलं 100% जागा रिक्त भरल्या जाते म्हटल्या जातं, पण पूर्ण जागा ह्या भरल्या जात नाही. फक्त त्यापैकी काही जागाच ह्या भरल्या जातात. तर रिक्त जागा आहेत सध्या 2264. यापैकी किमान 50% जरी जागा भरल्या गेल्या तर नक्कीच आपल्याला 1000 पेक्षा जास्त पदांची जाहिरात दिसू शकते. आता यावर तुमचं म्हणणं काय आहे? ह्या जागा लवकरात लवकर सरकारने भरायला हव्या की आणखी काही जागा रिक्त होऊ देता आणि मग एकखट्ट्या जाहिरात यावी? कारण की गेल्या 2 वर्षाचा म्हणजे जी जाहिरात आली होती शेवटची ती आली होती 2023 मध्ये आणि गेली 2 वर्ष झाले अजून त्याची जाहिरात नाही आहे. गट ड च्या बाबतीत सुद्धा सरकारकडून बोललं जात होतं की आम्ही जाहिरात काढणार आहोत आणि सध्या तरी नगर परिषदेची जाहिरात सरकारमार्फत काढण्यात आलेली नाही. त्यांना जेव्हा विचारणा करण्यात आली किंवा जेव्हा प्रश्न त्यांच्यासमोर उपस्थित करण्यात आला तेव्हा त्यांनी सांगितले की लवकरच आम्ही भरती घेणार आहोत, पण एक्झॅक्ट डेट कधी आहे ते त्यांनी मेन्शन केलेलं नाही. तर यावर तुमचं मत काय? तुम्हाला काय वाटतं, सरकारने लवकरात लवकर जाहिरात काढायला हवी का? टेलिग्रामवाल्यांनी किंवा जे काही ग्रुप्स आहेत त्यांनी यांचा पाठिंबा घ्यायला हवा का? तर ते तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता. पुन्हा भेटूया असेच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. नमस्कार.